म्हणतं बिर्याणी लय अवघड राहते, लय वेळ लागतो. अशा पद्धतीने जर एकदा बिर्याणी बनवली तर खूप सोपी पद्धत आहे. कमी वेळात बिर्याणी दम देऊन तयार होते. एकदा करून तर पहा. जर बिर्याणी तुम्ही घरी बनवली तर बाहेरची विसरू न जाल. अशीच घरी बनवायला लावतील घरचे. तर आज आपण बघणार आहोत बाहेर हॉटेलला जशी मिळते तशीच दम देऊन बिर्याणी कशी बनवायची. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. लई जास्त काही वेळ पण लागत नाही. खूप सोपी पद्धत आहे करण्याची. त्यासाठी मी इथं तांदूळ अर्धा किलोला थोडे कमीच आहेत. 1 तास झालं भिजण्यासाठी ठेवून दिलेले होते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तांदूळ आणि भिजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. 1 तास झालेला आहे भिजून. आता यामधलं पाणी मी काढून घेते. भिजल्यामुळे जसे हॉटेलला अशी एक एक तांदळाचा दाणा ची बिर्याणी मिळते तशीच घरी पण होते. असे त्यासाठी 1 तास बिर्याणी बनवायच्या अगोदरच तांदूळ भिजत ठेवायचे. यामधलं आता मी पाणी पण काढून घेतलेलं आहे. तांदूळ शिजवण्यासाठी मी इथं गॅसवर कढईत गरम करण्यासाठी पाणी ठेवून दिलं आहे. पाण्याला असा उकळा पण आलेला आहे. पाणी कधी पण गरम करून घ्यायचं. आता त्या पाण्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. नंतर त्यामध्ये टाकून देते 2 मिरच्या आणि लिंबाचा रस यामध्ये टाकून द्यायचा. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचा खडा मसाला. खूप सोपी पद्धत आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते कोथिंबीर. तुम्ही पुदिना पण टाकला तरी पण चालतं. मी इथं कोथिंबीर टाकून दिलेली आहे. नंतर टाकून देते भिजत ठेवून घेतलेले हे तांदूळ यामध्ये. असे तांदूळ शिजलेले आहेत आपले 90%. आता मी काढून घेते तांदळाला. लिंबामुळे आणि मिरची टाकल्यामुळे कोथिंबीर टाकल्यामुळे थोडासा तांबूस रंग आलेला आहे भाताला. मी पुरण गाळायची चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये भात काढून घेते कारण यामध्ये पाणी असलेलं सर्व प्लेटमध्ये खाली थोडं असलेलं निचरतं त्यामुळे. तांदूळ काढून घेतलेले आहेत. आता यामधलं सर्व पाणी खाली निचरू द्यायचं. पाहू शकता इथं पाणी असं निघत आहे या तांदळातून. साठी इथे मी 3 अंडे पण घेतलेले आहेत उकडून यावरची साल काढून. आता याला अशा उभ्या काप मारून घेते कारण आतपर्यंत आपला अंड्यामध्ये मसाला शिरतो आणि खाताना खूपच टेस्टी लागतं. बिर्याणी काय लय अवघड नाही. स्टेप बाय स्टेप करण्याची सोपी पद्धत आहे खूप. नंतर त्यावर टाकून देते बिर्याणी मसाला. 1 चमच बिर्याणी मसाला यावर टाकून देते. नंतर त्यावर टाकून देते जिरेपूड. नंतर हळद अर्धा चमच. लाल तिखट टाकून देते. नंतर याला मिक्स करून घेते. असे टॉर्चर करून घेते. इथे कढईमध्ये मी तेल टाकून दिलेलं आहे. आता आपण घेऊ अंडे फ्राय करून अगोदर. यामध्ये अंडे आणि मसाला पण टाकून देते. तेलामध्ये अगोदर अंडे फ्राय करून घेते मी. फ्राय झालेले आहेत. मी अंड्यांना काढून घेते आता. इथे मी दही घेतलेला आहे 4 चमचे पोहे खाच्या चमचनं. आता याला फेटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये टाकून देते बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला यामध्ये टाकून दिलेला आहे मी. नंतर टाकून देते मिरपूड. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडीशी हळद.
नंतर यामध्ये टाकून देते लाल तिखट आणि फेटून घेते दही. तुम्हाला जर मसाले दह्यात फेटायचे नसेल तर तुम्ही पाण्यात पण फेटू शकता. इथे असं दही पण फेटून तयार झालेला आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून दिलेला आहे मी. आता त्यामध्ये टाकून देते मी असा मोठा आकाराचा मी लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे, ते यामध्ये टाकून देते आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा, किंवा तुम्ही तेलात तळला तरी पण चालतं. तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये. आता कुरकुरीत आवाज आला पाहिजे असा तळून घ्यायचा तेलात. पाहू शकता इथे असा कांदा तळून तयार झालेला आहे. आता मी ह्या कांद्याला काढून घेते. अर्धा कांदा मी काढून घेते आणि अर्धा यामध्ये ठेवून देते, कारण अर्धा नंतर आपल्याला दम देण्यासाठी लागतो, त्यासाठी. ते इथं कांदा तळलेला आहे, त्यामध्ये टाकून देते आलं लसणाची पेस्ट, ती पण थोडी कांद्यामध्ये मिक्स करून घेते आणि तळू देते थोडी. नंतर त्यामध्ये टाकून देते फेटून घेतलेलं दही यामध्ये. मसाल्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाले. मसाल्याला तेल सुटायला तयार झालेले आहेत मसाले. त्यामध्ये टाकून देते मी ते एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे मोठ्या, ती यामध्ये टाकून देते. ती पण मिक्स करून घेते. टाकून देते कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मी इथे. मिक्स करून घेते आता इथे. परत 2 ते 4 मिनिटं आतमधले मसाले भाजेपर्यंत, शिजेपर्यंत परतून घेते. आता हे तयार झालेला आहे मसाला पण आपला. आता घेऊ आपण बिर्याणी दम द्यायला. मी इथं बिर्याणी दम देण्यासाठी पातेले घेतलेलं आहे. जाड बुडाचं पातेलं नसलं तरी पण चालतंय, असलं तर जाड बुडाचं घेऊ शकता. आता त्यामध्ये टाकून देते तयार करून घेतलेला मसाला. आपण टाकून दिलेला आहे मी खाली अगोदर. थोडीशी कोथिंबीर पण टाकून देते यावर आणि तळून घेतलेला कांदा पण यावर भुरभुरून घेते. नंतर एक अंड ठेवून देते. नंतर यावर टाकून देते भात आपण करून घेतलेला. साईडनं इथे भात टाकून दिलेला आहे. आपण 2 लेअर करून घेणार आहोत. परत यावर टाकून देते हे मसाला करून घेतलेला सर्व साईडनं. जसं अगोदर केलं तसंच करून घ्यायचं. साईडनं भात टाकून दिलाय आणि 2 अंडे पण ठेवून घेते आता यावर. परत थोडासा शिल्लक राहिलेला भात पण यावर टाकून देते. नंतर यावर टाकून देते कांदा बारीक चिरून तळून घेतलेला.
आणि भरपूर सारी कोथिंबीर. नंतर त्यावर टाकून देते तूप थोडंसं. तूप पण टाकून दिलेलं आहे. आता यावर आता गॅसवर ठेवून घ्यायचं. ते अगोदर बघून घ्या. बिर्याणीचं पण काय लय अवघड नसतं. त्यासाठी मी गॅस लावून घेते. मी गॅसवर तवा ठेवून देते. कमी गॅसवर दम द्यायचा. नंतर पातेले ठेवून त्यावर प्लेट झाकून घेतलेली आहे मी. नंतर त्यावर ठेवून देते. काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची. मी तर उकळी ठेवून देते आहे. अशी जड वस्तू ठेवून द्यायची. पण कमी गॅसवरच 15 मिनिटात दम देऊन तयार होते. 15 मिनिटं झालेले आहेत आपल्या बिर्याणीला. आता मी काढून बघूत आपण. अशी बिर्याणी दम देऊन तयार झालेली आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. कशी वाटली बिर्याणीची रेसिपीची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.